काय घेऊया काय ए सोया कशा पद्धतीने दूर करावा हे या नटनाट्य कृष्णाला ज्ञान आहे.
ढेकळाकडे हॅलो पुढे चल पुढे चल थांब थांब कर व्हिडिओ डाली भाऊ तुम्ही कोणच कट केलं आवाज किती वर्षापासूनची साडी सुख पायाशी लोणं घेत असताना प्रत्येक स्त्रीच्या मनात वावरणारं स्वप्न होय आपला मनोवंचित वर आपल्याला लाभावा आपला जीवनाचा जोडीदार आपला सहकारी आपला सहचारी आपल्या मनासारखा असावा आपल्या मनाजोगता असावा हेच आणि तेच स्वप्न घेऊन मी जळी स्थळी काष्टी पाषाणी सावित्रे श्रीकृष्ण यांना पूजले होय ध्यानी मनी चिंतनी सारण दिवस त्यांचाच विचार आणि असं असताना एखादं स्वप्न आपल्या सत्यात उतरतंय असंच वाटत होतं आणि तेच झालं होय माझा विवाह अगदी अगदी मनोवांछित विवाह व्हावा तसंच माझं आणि श्रीकृष्ण यांचं बंधन झालं त्या दिनापासून या माझ्या नगरात मी आनंदाने गातीये नाचतीये डोलतीये पण काही का असेल नित्यशः येणारे माझे स्वामी आज येण्यासाठी विलंब झालाय खरा पण काही का असेल स्वामी लवकरात लवकर येतील होय कारण त्यांनाही ज्ञान आहे त्यांच्या चरणाचे धूपण चर्चा केल्याशिवाय मी माझ्या मुखात पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कण घेतला नाही आणि मग अशा वेळी स्वामी माझ्यासाठी तत्परतेने येतील माझ्या सदनी आल्यानंतर मी आनंदाने त्यांचं स्वागत करेन आणि हीच अभिलाषा घेऊन मनात आमची सुखदुःखाची भांडणं चालू असताना हा सुखी संसार मी करतेय आणि म्हणूनच सगळे कधी
माझ्या मनाशी घालमेल होती. स्वामींनी लवकरात लवकर यावं, माझ्या मनाचं समाधान करावं आणि म्हणूनच म्हणते, येतील कधी येतील सखये, येतील कधी काय म्हणावं तरी, तिन्ही सांजेची वेळ आणि अशा वेळी सुद्धा स्वामींना येण्यास विलंब झाला. आम्ही बोलायला मुखकमलाकडे पाहता. काय पाहता? काय पाहता? नमस्कार कोण करणार? आणि ती सहज रुक्मिणी चालायला लागली, ती पहा रुक्मिणी देवी, ती पहा रुक्मिणी देवी म्हणतात. नाही आम्हाला स्वप्न का? त्या स्वामींची पट्ट राणी म्हणून होते. गोपाल कृष्णाचा विवाह झाल्यापासून पण एकच इच्छा होते, स्वामींचं वरवरचं प्रेम फक्त आमच्यावर. स्वामींची लाडकी काय करावं काही करेल असं झालंय. एकदा स्वामींना म्हटलं, स्वर्गीय असणारा पारिजात वृक्ष आमच्या अंगणी लावा. स्वामींनी आमचं बोलणं ऐकलं, वृक्ष आमच्या अंगणी लावला खरा, पण पुन्हा कुणाच्या अंगणी पडायचे? त्या गोरटीच्या अंगणी. आमच्या नशिबी काय नाही, आमच्या फक्त पालापाचोळा. स्वामींच्या इतर बायकांप्रमाणे हात हलवत आलेली सत्यभामाने, श्रीमंत बापाची श्रीमंतले, दाग दागिन्यांनी मंडावलेली, कशाची नंदता आमच्या जीवनातली, दाग दागिने, वस्त्र अलंकार, सारं काही आमच्या नशिबी आहे. फक्त एकच इच्छा मनामध्ये, स्वामींचं प्रेम स्वामी कसं मिळणार? कसं मिळणार? ज्या ज्यावेळी स्वामी इथे यायचा प्रयत्न करतात, त्या काळात ती रुक्मिणी आज जर आमचे स्वामी इथे आले असतील ना, त्यांना कुठेही जाऊ देणार नाही. आज
राहिला ब्रह्मचारी हो तुम्हाला काय करणार आहे आता म्हणूनच मी तुला म्हणतोय आता तुझा जर परीक्षा मला देत नसेल, छे, 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 छे. हो काय तुझं तुझं जे काही अडगण आहे, तुझं जे काही अडगण आहे, ते तुझ्याकडे घेऊन ठेव. येतो. हो त्याच्यासाठी आता जे काही एवढं गायलंस, हा स्वतःच्या नावाचं गायलंस. आता माझ्या नावाचं कधी गायलंस? म्हणजे नारदाच्या हात
बाई माझ्याशी थेट बोलू नका. माझा गणित नाही, माझ्याशी नको. तुम्हाला माहित नाही का? राजशास्त्राचा अभ्यास केलाय की नाही? तुमच्या स्वामी या बाजूला बोल. मला तिथे बसतो तुमच्याशी आपल्याशी आधी बोल. म्हणजे बाकीचं काही बोलू नको. थेट बोलू. हा. विषयाच्या बाहेर जाता कामा नये. विषय सोडून जाणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी तुमचा गाडी आहे मालक. आपल्याकडे जे असेल ते देऊन टाक, नसेल तर तिला पाठवून दे. हो नंबर तुम्ही शिक्षण झालं तुमचं? हा विवाहाचा प्रश्न नाहीये, राजशास्त्र आहे. ते सर्व जाऊ दे. तुमच्या स्वामींना सांगा ना तुमची मुक्तता करायला. स्वामी गेले. स्वामी केव्हा गेले? आता राहिलं ते ओला उडीचे. गेले म्हणजे सगळं गेलं. कुठला संदर्भ कुठला चला म्हणते. दूर राहा. बाई दूर बी राहा. बापरे. मी काय म्हणतोय, तुम्हाला काही हवं असेल ए गड्या, थेट मालकांशी बोलायचं नाही, सरळ गड्याशी बोलायचं. ए गड्या, आंबा आता आला. माझी आली. मी आज्ञा आहे तुला. कशी बोलती? त्या काळाला ऐकू नकोस. मग त्या काळाला तू ऐकू नकोस. या कपड्या गेलं होय. त्या काळालाच फक्त ऐकायचं. इथंच बस. ए कुठं चालला? ए कुठं चालला? या कारणाला ऐकत आहे. म्हणजे अरे माझा मी काय म्हणालो, या कारणाला थेट ऐकणार मी. इथं काही ऐकू नकोस असं म्हणतोय. असं म्हणताय. त्या बाजूला काही आवाज येईल ऐकायचं. या बाजूला माझा आवाज आला कायच ऐकायचं. म्हणा गडबडाट कृष्णा कुठे? ओ भाऊजी. अरे दादा कसं गावतो? कसं गावू लागलो? चुकले. चुकून चुकले. काय झालं तरी काय? ओरडणार नाही ना? तुला सांग म्हणजे कळेल मला. आधी ओरडणार नाही. नाही ओरडणार. सांग नाही ओरडणार. ऐक ना. माझ्या मालीना म्हणजे नारळीपर्यंत आला. केलं काय? आणि म्हणाले नवरा मोठी हवा असेल तर एखाद्या ब्राह्मणाला दान कर. आणि त्यांचं ऐकलं आणि मी स्वामींना नारदाला दान केलं. ओरडायचं. मला एका प्रश्नाचं उत्तर दे. आपलं सौभाग्य कोण कुणाला दान करतं का? ते भावाजी म्हणाले नसत. नवरा मोठा म्हणजे दुसऱ्याचं ऐकून ते केलं. अहो, स्वामींचं प्रेम मिळावं यासाठी सारं केलं ना हो. तुला सांगून समजलं नाही. कुठे आहे माझा कृष्णा? हे कृष्णा. तुला काय सांगितलं? त्या बाजूचं ऐकायला नाही. त्या बाजूचं फक्त या बाजूने बोला. त्या बाजूने हे कृष्णा. काय करायचं या कृष्णाचं? हे गड्या, हा आता माझी पुढील आज्ञा. बोला मला. फक्त माझाच आवाज ऐकायचा, बाकी कुणाचा आवाज ऐकायचा नाही. हे कृष्णा. ओ बाबाजी. हा. तुला काय झालं आता? हे ना खेळत आहे. असं करायला तर तू आता मला खेळवायला लागली. बोलू नका, किती लागते. एवढा माझा आवाज मोठा आहे. ऐका ना. हा. भाऊजींना विचारा ना त्याच्यावर काही पर्यायी मार्ग. हा माझ्या जरा उभी राहा बाजूला. बघतो. ए नारळा. कोण? काही जरी माणसं मला एकेरी नावानं हाक मारतायत, हे तुला मान्य आहे काय? त्यांना सांग, आता नारद राहिला नाही. आता नारदाचा स्वामी झालेला आहे. तेव्हा नावाच्या आजूबाजूला काहीतरी नावा विशेष नंतर हाक मारा म्हणून बसूनच बोलायचं. आपण उठायचं नाही. ऐकू येतोय तुला? दोन्ही कानांनी.
त्या टाइमला मशीन गनचं इन्व्हेन्शन कोणी केलं? जरा शांत हो. स्पर्श करायचा सुरक्षित अंतर ठेवा. त्या पूर्ण कृष्णावर अधिकार. नारदा, नारदा म्हणला, माझा आता गडी आहे, माझ्या हाताखाली काम करायला माणसं आहे, तेव्हा आता जरा सन्मानाने वागा. आणि तुम्हाला मी काय सांगतोय ते ऐका. ठीक होतं. हा. आता तुझं काय झालं? गडी शक्तिशाली असेल तर मालकाचा ऊर भरूनच येणार. आता काय करा माहितीये का? हा स्पर्श करू नका. आता अधिकार तुम्हाला मी सांगतोय. बलराम दादा, यावेळी मी तुम्हाला सांगतोय, पूर्णपणे कृष्णावर अधिकार माझा आहे. कृष्ण माझा गडी आहे. तिच्या पत्नीनं, त्याच्या पत्नीनं कृष्णाला मला दान दिलेलं आहे. अर्थात कृष्णावर अधिकार या नारदाचा आहे. तुम्ही ताप घेऊ नका. आता तुम्हाला ताप येणार आहे, कारण हा गडी तुमच्या समोर उभा आहे. मालक, माझा जय जयकार. जय जयकार. कपाळीचे शरी गती. नारदा तुझा मला छंद, काळी केशरी गंध. 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 नारदा तुझा मला मालक, कसं वाटतं? काय वाटलं नाही? तू नाचू लागला, मला त्रास व्हायला लागला रे. असं कसं? नाचला कोण? दादाही नाचला. जय जयकार कोणाचा केला? माझ्या भाऊजांचा केला. नाव काय घेतलं? नारद महामुनी कुकू. तरी पण तिथे राजशास्त्र तुम्हाला कळत नाही आणि समाजशास्त्राचं तुम्हाला भान नाही. त्याच्यामुळे असं होतंय. आता शास्त्रात घुसू नका. हा. तेव्हा आता मी काय सांगतो? दादा, याच्यावर अधिकार माझा आहे. तेव्हा आता जर तुम्हाला उपाय हवा असेल तर मला सन्मानानं बोलवा, नाहीतर नाही तर? नाटका गड्याशी आहे. ए, नारदा, तो सन्मान तुला मिळणार. मी नाही. हो, भाऊजी, हो, म्हणतात माझ्या फक्त. काय करताय? काय करावं लागेल आपल्याला? मग सन्मानाने खा. हो, होऊ दे, होऊ दे. ते म्हणतो, एकदा मार्ग सोडून दे. बाजूला उभी राहा. मार्ग कोणता आहे? आधी सन्मानानं बोलवा तरी. हो, नारद मुनी. या बसा म्हणून. हा. काहीतरी सांगतायत दादा. पाहून येतो. कुठे दादा? पण आज माझ्यासमोर हो, दादा. हो, हा, बस, बस. कसंही बसा, बसा. दादा, तुम्ही हा बसून बोला, कारण ही जागा, अगदी बरोबर. ही जागा माझ्या मीच फक्त बसलो. काय करावं लागतं? मला सांग, मी बसू की उभा राहू? तू उभाच राहा रे जरा वेळ. वाटला माहिती कधी? विचारा, विचारा. खरंच आहे का? नाहीतर मार्ग कोणता? ए, गड्या. हा. हा, विचारतोय. ते कृष्ण माझ्या याच्यावर बाजूला दादा जायचे. कसं विचारता? दादा, तू जरा शिकव दिलं रे. तुमचे दिवस गेले. कुणाचे ते? ए, कृष्णा, काय वाटलं तुला? आता दिवस आहेत ते माझ्या नारद महामुनीचे. अरे बापरे, असं म्हणावं लागेल. हो ना, त्यांना बोलते वेळी जा, हो. नाही ना. आता मी पण सांगणार होतो, आता तुम्ही सांगितलं, हे बाहेर कधी प्रेमाचं असंच बोला. ठीक आहे. हो नारद मुनी. प्रेमळ. कोमल, कोमल. ती कोमल नाही. शब्दात कोमलता. कुठेतरी आवाज वाढतोय, तो वाढू दे ना. आता उपयोगाचा नाही. हो नारद. आवाज आता ते दिवस गेले. आता कुठची आवाजाचे दिवस. बसला. म्हणतात ते ताऊ. कोमलता ठेवा. प्रेमाने बोला ना दादा.
जवळच्या आहात म्हणून तुम्हाला मी उपाय सांगतो. पण उपाय काय माहिती का? हा. जवळचे ते किती हो तुम्ही मी माझ्या- गडी आहे का तू जवळचाच आहे रे, पण तुझे ते बंधू आहे. मग याच्यासाठी उपाय सांगा. हे बघा, उपाय काय आहे तर हा तुमचा गडी, या गड्याची सुवर्णता म्हणजे याच्या वजनावेळी सोनं नाणं तुमच्या राज्यात जे मूल्यवान असेल ते सारं काही दिलं असाल तर या तुमच्या गड्याची मुक्तता मी करीनच करीन. याच्यापेक्षा जास्त आहे माझ्याकडे. याच्या वजनाएवढं आहे. माझ्याकडे एवढं सुवर्ण नाही. ही तारीख का दिली माहित आहे तुझ्या जीवावर. मी तेच सांगतोय. एवढं सुवर्ण आहेत ना, तिच्या जीवावर आता काही बोलू नका. असं का? काय भावची? काय बोलला? काय ते म्हणे यांची सुवर्ण तुला करायची आहे. याच्या मूल्यवान वस्तू तुमच्या डोळ्यात जे मूल्यवान आहे ते जर मला मिळालं असेल तर त्यांची मुक्तता होईल. नाहीतर कपाळी विसरला तो. श्रीमंत बापाचा श्रीमंत रे. अहो, असं एक काय? अजून नाही आहे. अजूनही थोडं आहे. यांच्याकडे श्रीमंत नाही. बाहेर काढायचं. अहो, एक काय? असे 5-6 जण असले ना तर सुवर्णाची तुला काही क्षणार्थ आपले साध्य करू शकते. मला गडबड वाटते. गडबड काय माहिती? तुझ्या अंगावर असणारी वस्तू अहो, हे कशाला? माझ्याकडे पेटक्याच्या पेटका भरून ठेवल्या. तेच सांगतोय ना. आहेत त्या पेटक्या आणि अंगावरचं रागी. हे अहो, बघ. झालं काय ते? झालं. गडबड एकच वाटते कारण हे सोनं सोनं म्हणून काही खोटं आणून घालतील आणि फसवतील. हे साधारण खोटंच वाटतंय. अहो, सगळं खरं आहे.
काही संपलेलं आहे आता द्वारकेचा जवळ संपलेलं आहे तू चिंता करू नको काय माझ्या जवळ बा. हे मला हे झालंय उघडे आता ह्याने काय भरणार आहे ते पेंड्या काही हळू कर पाऊल. सगळ्यांना संधी मिळाली याच्यासाठी माझं एक पाऊल मागे घेतो. मागे आणि बस बस प्रश्न करा अजून बसतो. हो 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 नवनाटक या नवनाटक
तुमच्या या नवऱ्याला या दानातून मुक्त करायचं असेल तर या ठिकाणी सुवर्ण तुला मांडलेली आहे आणि या सुवर्ण तुले या कृष्णाच्या वजनाचं तुझ्या सारखे सोनं नाणं मौल्यवान असं कोणतीही वस्तू असेल तर ठेवत असाल तरच हा तुमचा देव तुम्हाला मिळणार आहे न पेक्षा कड्या बाबा तरी सांग करण्यासाठी संपर्क झाला. हो, पण आता माझ्याकडे तर सुवर्ण हो रुक्मिणी देवी तुम्हाला जमणार असेल तर सांगणार आहे नाही, नाही. थांबा. तुम्ही सगळ्यांना संधी मिळणार प्रयत्न करायला सगळ्यांना संधी मिळणार तुम्हालाही काही क्षण मिळणार त्या क्षणात तुम्ही जर माझ्या आचरणात आणलात मी त्या क्षणी नाही तर सुवर्ण मला- आणण्याचा प्रयत्न करेन. थांबा. तुम्ही लवकर असं बोला.
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पूर्वजांनी केलं ते काय केलं आमच्या? भक्ती करून ज्यानंतर वरप्राप्ती वरप्राप्ती केल्यानंतर याच देवतांवर सूडबुद्धी उगवतात. एवढंच नव्हे तर या विश्वावरती रणकंदन माजविण्यासाठी त्यालाही कायम प्रचमन आहे. मला सगळ्या देवदानवांनी मिळून समुद्रमंथन केलं. दोघांनी समप्रकारे समज केले होते. मग ज्यावेळी पंक्ती बसल्या त्यावेळी आम्हाला सुराव आणि दानवाला तुम्ही या आम्हाला सुरांना सांगितलं सगळं. आणि देव तुम्ही अमृत प्राशन द्यायला सांगितलं. आम्हाला हे शंकराच्या तुमच्या दैत्यकुलातील राहुनी केतू आम्ही कप्ताना पंक्तीत बसू. हे देवता! जेव्हा पंक्तीपासून निवृत्त झाले, जेव्हा तुम्ही आमच्याबरोबर दर्शन केलं, दानवाला सुरा आणि तुम्ही देव अमृत प्राशन केलं होतं. त्यानंतर राहुकेतू तुमच्या पंक्तीत जाऊन बसले. प्रथम नव्हे, चुकण्याची होती. कुणाची होती? तुमची चूक होती. कोणती चूक होती? वैदिक धारण केलं. हे काय तुमच्या देवा? बाहेरून धारण आहे. हा. सामोपचाराच्या बोधाला सांगतो. काय ते? ज्यावेळी या विश्वावर संकट येतं, त्यावेळी या देवानं नानारूपी रूप धारण केली. आणि तुमच्या विश्वावर संकट आलं होतं. या विश्व संकटासाठी मला सुद्धा मोहिनी रूप धारण करून आता विश्वाचं संकट होऊन माझ्यासमोर आला. त्या विश्वसंकटासाठी आम्हा दानवेश्वराला पाहिजे मिळाला. त्या देवताला सलामी मारून देवा संकटात द्यायला त्याला काय कुणाची हिंमत केली आहे? नव्या जगातला भारत सामर्थ्य आहे. अरे दानवेश्वराला तुम्ही सामर्थ्य नव्हे, तेवढं सामर्थ्य तुमच्याकडे आमच्याकडे आहे. मग एवढं सामर्थ्य असेल, हा तुझा अहंकार, हे तुझी असुरी शक्ती, त्यामुळे हाणून पाडण्यासाठी जोडीदार घट्याळ म्हणती मजला भारी घट्याळ म्हणती तुझला भारी भक्त गणाचा तू कैवारी साऱ्या गोकुळी करीतो कृष्ण लीला साऱ्या गोकुळी करीतो कृष्ण लीला कशी जाशील राधे सांग मला मला मारू की सोडू? सोडला तर पळून जा. ते उड्या मारायच्या तुझ्याला मग. पण याचं कसं आहे माहितीये? याला युद्धात अडकवून ठेवलं पाहिजे आणि त्याच्याकरता असतो तो शंख, तो आपल्याला मिळवायला हवा. याच्यासाठी शस्त्र दादांकडे दे आणि ते शंख त्याला त्याच्या हातात ठेवलेला आहे, तो आपल्याला मिळवायचा आहे. याच्यासाठी आगळेवेगळे डाव टाकून ते शंख आपल्याकडे स्पर्श आला पाहिजे. हो दादा. विचार करा. एकदा एक धक्का दिलाय, कुठून कुठे आलाय. आता काय होईल बघा. हे झालं हा तुकडे. अजून होऊ नका.
हा माझ्या हातून घडली ती विरोधावक्ती आज ब्रह्मदेवाने मला अशा प्रकारचे वरदान देऊ नये त्याचा उपभोग मला घेता आला आमच्या मनाशी दडला तो अंकाराचा निर्माण करण्यासाठी हे शंकरदेव, यावेळी चंद्र वर सूर्य. प्राप्त करीन. चंद्र सूर्य असे हा देवा तुझ्या नावाबरोबर माझं आणि माझी महती राहायला होईल हे त्या देवासमवेत तुझी केलेली विरोध भक्ती ती विरोध भक्ती पुढे सद्भक्ती म्हणून या विश्वात राहिली पाहिजे आणि म्हणून तुझ्या मुखातून निघालेली ही वाणी ती वाणी सत्य करण्यासाठी हा देव तत्पर होणार आहे कारण त्या ब्रह्मदेवाकडून तू मिळवलेला हा शंख हा तू कंठी धारण करून त्या विश्वावरती तू संचार करत होता आणि देवतांना त्राई करून सोडलं होतं त्यामुळे तुझा आम्ही शेवट केलाय आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढे येणारा विश्वास त्यावेळी या विष्णूची वैद्य भक्ती केली जाईल आणि हा शंख देव गाभाऱ्यात ठेवला जाईल आणि ही भजन पूजन केल्यानंतर हा शंखाचा नाद केला जाईल आणि तो नाद केल्यानंतर त्यावेळी तुझ्या या देहाला सद्गती प्राप्त होईल आणि ती पूजा सफल आणि संपूर्ण अशी होईल सफल काय म्हणावं तरी या विश्वाला संकट देवातून दूर केले या शंख देवतेचा सेवा ठेवला वाईटातून चांगल्याची निर्मिती झालेली आहे या द्वारकेत असला अहंकारही दूर झालेला आहे मग देवा देव म्हणतोय या अखिल द्वारकावासी मंगल सादरीचा आशीर्वाद दे आणि तुझ्या सगुण स्वरूपाचं दर्शन या साऱ्यांना देऊन सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर याच वेळी कसाला लाभ